आज आपण बघणार आहोत व्हेज फ्रँकी, पण तेही डीप फ्राईड, तर विथ लेफ्ट ओव्हर रोटीज. तर उरलेल्या पोळ्यांपासून करायचं आहे. हे खूप सोपी रेसिपी आहे. तेल गरम केले, त्याच्यामध्ये माझ्याकडे अवेलेबल असलेल्या भाज्या म्हणजे गाजर, घेवडा, ढोबळी मिरची आणि मटार असं घेतलेलं आहे. मी फ्रोझन मटार घातलेले आहेत, किंचित मीठ घातले आणि 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घातलेले आहेत. हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर हे घालून पुन्हा एकदा मिक्स करायचे. आता 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे, ते मॅश करून सोलून मॅश करून घेतलेले आहेत, ते घातले त्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स केल्यानंतर ते मिश्रण गॅसवरनं उतरून घ्यायचे, गॅस बंद करून. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ हेही घालायचं, कारण मगाशी आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून एका साईडला ठेवायचं आहे. आता पोळी घ्यायची, त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते भरायचं आहे, म्हणजे असं सिलेंड्रिकल शेपमध्ये थोडंसं ठेवायचं आहे. हे बघा, आता ती पोळी सगळ्या बाजूने आपल्याला क्लोज करून घ्यायची आहे. तर ते मैद्याची पेस्ट केली आहे मी सील करण्यासाठी. तर पोळीचे जे एज आहे ते छान असं सील करून घेतलेलं आहे मी. एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल तापलं की त्याच्यामध्ये हा जो रोल आहे तो डीप फ्राय करायचा आहे आपल्याला. असं करत मी 4-5 पोळ्या होत्या, तर त्याचे मी हे रोल केलेले आहेत आणि सगळे डीप फ्राय करून घेतलेले. तर हे बघा, आता हे मी कट करून घेते. तर आपलं व्हेजिटेबल रोल किंवा व्हेजिटेबल फ्राईड फ्रँकी रेडी आहे. थँक्यू.